हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय शिरसाट. तर आपण लास्ट टाईम पण पाहिलं होतं शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी काढायची ओव्हरहँग. तर आपण त्याचेच अजून 2 प्रॉब्लेम पाहू. SFD अँड BMD ऑफ ओव्हरहँग बीम. तर बघा प्रॉब्लेम आहे आपला की ड्रॉ शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर फॉलोविंग लोडेड बीम. ऑल्सो लोकेट पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इफ एनी. म्हणजे काय करायचं आहे, SFD BMD काढायचे आपल्याला आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इफ एनी मेन्शन करता असेल तर. आता बराच प्रॉब्लेममध्ये दिलेला राहतो. थेअरीमध्ये काय, जर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर काढायचं सांगितलं असेल तर तुम्हाला त्यासाठी स्पेसिफिक वेटेज राहतं मार्कांचं. तर आपण सर्वात पहिली स्टेप करायची आपली की रिॲक्शन्स फाईंड करायची. आता रिॲक्शन कशी फाईंड करावं लागेल, सर्वात पहिले बीम पाहून घ्या. लोड किती आहे, हा 3 किलोन्यूटन आणि 2 किलोन्यूटन पर मीटरचं UDL आहे, बरोबर की नाही. मग आपली सर्वात पहिली स्टेप काय, समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन 0. कुठलाही व्हर्टिकल रिॲक्शन RA प्लस RB इज इक्वल टू काय राहील, RA प्लस RB हे RA प्लस RB. काय राहील, RA प्लस RB इज इक्वल टू 3 प्लस हे 2 किलोन्यूटन पर मीटरचं लोड किती लेंथमध्ये डिवाईड होतं आहे, तर 2. मग काय येईल, RA प्लस RB इज इक्वल टू RA प्लस RB इज इक्वल टू 5 किलोन्यूटन. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. ओके. त्यानंतरचं दुसरं इक्वेशन काय राहील आपलं की मोमेंट ॲट ए पॉईंट. कुठलंही मोमेंट घ्या ए पॉईंटला, समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. ए पॉईंटला मोमेंट किती आपल्या 0 आहे. तर आपण काय केलं, मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0 घेतली तर सर्वात पहिले मोमेंट ॲट ए काढावं लागेल. काय येईल ती 3 इंटू या लोडमुळे 3 इंटू डिस्टन्स किती 1, बरोबर. त्यानंतर काय, क्लॉकवाईज मोमेंट आहे की नाही, मग किती प्लस लोडमुळे 2चा लोड आहे 2 इंटू 1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 WL स्क्वेअर बाय 2 असं म्हणू शकतो ना आपण. पण इथे चुकलं काय, आपण डिस्टन्स बरोबर नाही घेतलं, तर त्यामुळे आपण काय करू, इरेज, बरोबर. काय लोड आहे 2 इंटू डिस्टन्स काय कुठे ॲक्ट झालं ते 2 इंटू 1, बरोबर. हे लोड झालं आणि ॲक्ट कुठे होते ते एक्झॅक्टली हाफ डिस्टन्सला, म्हणजे किती या पॉईंटला ॲक्ट होईल ना. मग किती येईल ते 2 इंटू 2, बरोबर, इज इक्वल टू आणि नंतर अजून काय ॲक्ट होतं इथे, अजून कशाची मोमेंट घ्यावं लागेल, रिॲक्शन ॲट बी, बरोबर. ती कशी येईल, अँटी क्लॉकवाईज मायनस RB इंटू 2 इज इक्वल टू 0. मग ह्याला सॉल्व केलं तर काय येईल, RB इज इक्वल टू, सॉल्व केलं तर 3 इंटू 1 हे 3 आणि 2 इंटू 2 4, बरोबर ना. म्हणजे किती 7/2, बरोबर. RB इज इक्वल टू 7/2 म्हणजेच 3.5. हे काय येईल आपली रिॲक्शन ॲट बी. हीच व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये ठेवली तर काय येईल, RA इज इक्वल टू 1.5 किलोन्यूटन. तर अशा प्रकारे आपण रिॲक्शन ॲट ए, RA अँड RB काढली. RA किती आली होती आपली 1.5 किलोन्यूटन आणि RB आली होती 3.5 किलोन्यूटन. ठीक आहे. रिॲक्शन काढता आली तर आपल्याला सर्व पुढचं स्टेप सोप्या जातं. ठीक आहे. नंतर आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, शेअर फोर्स काढायचा आहे. सर्वात पहिले आपण काय घेत असतो, सेक्शन घेत असतो. आपण याच डायग्रामवरून एक्सप्लेन करू की शेअर फोर्स कसे काढले, कारण आता आपल्याला सवय झालेली आहे. सर्वात पहिले सेक्शन घेऊ आपण. शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ए, राईट ऑफ ए. अजून कुठे घ्यावं लागेल, लेफ्ट ऑफ सी, राईट ऑफ सी. नंतर शेअर फोर्स ॲट पॉईंट डी घ्यावं लागेल, हा. ओके. नंतर शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी आणि राईट ऑफ बी, आणि नंतर शेअर फोर्स ॲट ई पॉईंट. अशा एवढ्या ठिकाणी आपल्याला शेअर फोर्स काढायचा. जर सर्वात पहिले लेफ्ट ऑफ ए, काही फोर्स येईल का इथे, शेअर फोर्स नाही येणार, त्याच्यामुळे इथे काय घेतलं आपण 0. ओके. शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ए 0 आला. नंतर नेक्स्ट सेक्शन कुठला, शेअर फोर्स ॲट राईट ऑफ ए. राईट ऑफ ए म्हणजे इथे ही काय येतो, इथे फक्त एकच येईल व्हर्टिकल रिॲक्शन. किती येईल ते 1.5 किलोन्यूटन, तर इथे 1.5 किलोन्यूटन. ओके, बरोबर दिलं आपण. नंतर नेक्स्ट काय राहतं आपलं, शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ए आणि राईट ऑफ ए दोन्ही पण झालं आपलं. त्यानंतर शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ सी काढायचं आपल्याला, बरोबर. तर शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ सी म्हणजे काय, इथे एवढ्या पोर्शनमध्ये कुठलं लोड ॲक्ट झालं आहे का, कुठलंच लोड ॲक्ट झालं नाही, बरोबर की नाही. मग तो काय आहे तसाच राहील 1.5 किलोन्यूटन. आतापर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल की आता शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट व्हेरिएशन कसं होतं. लोड जर नसेल तर कशी राहते, जर युनिफॉर्मली डिस्ट्रिब्युटेड लोड असेल तर कशी राहते. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे काय येईल, लेफ्ट ऑफ सीला
काहीच चेंज नाही येणार, 1.5 किलोमीटर येईल, कारण इकडे सीच्या लेफ्टला जर पाहिलं तर फक्त एकच लोड आहे अपवर्ड, म्हणजे अल्जेब्रिक सम करायला गेलं तर, आणि तो किती येईल 1.5 किलोमीटर. ओके, तर हा पण बरोबर झाला आपला. त्यानंतरची स्टेप काय राहील, शिअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ सी. जस्ट राईट ऑफ सी म्हणजे हा कुठला लोड ॲक्ट होईल, हा 1.5 किलोमीटर अपवर्ड आणि 3 किलोमीटर डाऊनवर्ड. मग काय होईल, 1.5 मायनस 3 म्हणजे किती, मायनस 1.5 किलोमीटर. मग शिअर फोर्स ॲट राईट ऑफ सी किती येईल, शिअर फोर्स ॲट राईट ऑफ सी मायनस 1.5 किलो न्यूटन. ओके, त्यानंतरची स्टेप काय राहील, शिअर फोर्स ॲट डी पॉईंट काढावं लागेल. तर शिअर फोर्स ॲट डी काय येईल, सेम येईल का, पाहू आपण सेम येईल का. तर या पॉईंटचा अबाउट मोमेंट घ्यायचे, हे शिअर फोर्स काढायचा. तर ह्याच्या लेफ्टला कुठले कुठले फोर लोड आहे, फक्त एकच, 3 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर. सम केले तर ती पण किती येईल, मायनस 1.5 किलोमीटर. म्हणजे डीपर्यंत जेवढे काढले ते आपण बरोबर काढले. ठीक आहे, तर डी नंतरचा पॉईंट कुठला राहील, शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी. लेफ्ट ऑफ बी म्हणजे जस्ट लेफ्ट ऑफ बी. तर लेफ्ट ऑफ बी, जस्ट लेफ्ट ऑफ बी म्हणजे काय येईल, हा अपवर्ड किती 1.5 किलोमीटर मायनस हा डाऊनवर्ड मायनस 3 आणि हा UDL राहील, बरोबर की, तो पण डाऊनवर्ड मायनस 2 इंटू डिस्टन्स किती याचं 0.5. मग किती येईल तो मायनस, याचे जर आपण सॉल्व केलं तर 1.5 मायनस 3 मायनस 2 इंटू 0.5 म्हणजे 1, म्हणजे 1.5 मायनस 4 किती येईल ते मायनस 2.5 किलो न्यूटन. म्हणजे शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी किती येईल, मायनस 2.5 किलो न्यूटन. तर पाहू आपण किती काढलं आहे, पण शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी मायनस 2.5 किलो न्यूटन, म्हणजे आपण जे काढलं आहे ते बरोबर आहे. ओके, त्यानंतरची स्टेप काय राहील, शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी काढला आहे, नंतर काय शिअर फोर्स ॲट कुठला, राईट ऑफ बी. शिअर फोर्स ॲट राईट ऑफ बी काढायचा म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, फक्त याच्यामध्ये रिॲक्शन ॲड करायला लागेल. रिॲक्शन किती आपली 3.5 किलो न्यूटन, बरोबर की नाही. मग मायनस 2.5 किलो न्यूटन प्लस 3.5 किलो न्यूटन किती होईल ते 1 किलो न्यूटन, बरोबर. मग शिअर फोर्स ॲट राईट ऑफ बी 1 किलो न्यूटन, किंवा आपण अल्जेब्रिक सम जरी घेतली तरी पण ती काय येईल, सेमच येईल. ठीक आहे, मी ह्या मागची व्हॅल्यू का बरं घेतली, कारण या पॉईंटपर्यंत काय आपल्याला सर्व याचे शिअर फोर्स माहिती नाही, इकडे काही चेंज होणार आहे का नवीन, नाही, म्हणून मी हा पॉईंट घेतला आणि याच्यामध्ये ही रिॲक्शन ॲड केलेली. ओके, नंतरची स्टेप काय राहील आता, शिअर फोर्स ॲट कुठला पॉईंट काढावा लागेल आपल्याला, शिअर फोर्स ॲट पॉईंट ई, बरोबर की नाही. मग शिअर फोर्स ॲट पॉईंट ई काढायचं म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल, या पॉईंटच्या अबाउट. तर या पॉईंटच्या अबाउट शिअर फोर्स काढायचा म्हटला तर या साईडने जरी पकडलं तरी झिरोच येईल, बरोबर आहे की नाही. तरी किंवा आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, हा 1.5 मायनस 3 मायनस हा पूर्ण लोड, बरोबर, आणि हा अपवर्ड म्हणजे 1.5 प्लस 3.5 ते येतं 5 मायनस हा 3 मायनस हे लोड किती 2. मग किती येईल तो शिअर फोर्स ॲट पॉईंट ई, झिरो येईल की नाही. तर मग अशा प्रकारे शिअर फोर्स ॲट ई झिरो आलेला आहे. तर आपण सर्व पॉईंट आपण आता काय करू, मार्क करून घेऊ. ठीक आहे, बघा याप्रमाणे आले. सर्वात पहिले 0 पॉईंट, नंतर 1.5 किलो न्यूटन, नंतर 1.5, इथेही 1.5, डीपर्यंत पण कॉन्स्टंट राहिला आहे, फक्त या पॉईंट लोडमुळे काय झालं, डायरेक्ट खाली गेला इथे 3 किलो न्यूटनने. बघा 1.5मधून 3 डाऊनवर्ड गेला म्हटल्यावर काय होईल, साईन चेंज होईल, बरोबर. त्यानंतर काय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे म्हटल्यावर शेप कसा येईल, ट्रँग्युलरच येतो. तर काय झालं इथे ट्रँग्युलर शेप आला मायनस 2.5, पुन्हा बीच्या राईटला रिॲक्शनमुळे अपवर्ड गेला आणि पुन्हा झिरोवर आला. ठीक आहे, तर हा कसा, हा सपोर्ट अपवर्ड जातो आणि हा डाऊनवर्ड जातो, म्हणून हा साईन पॉझिटिव्ह आणि हे सर्व याच्या खालचे पॉईंट निगेटिव्ह आणि वरचे पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठे येईल, इथे काय होतं आहे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जाते, बरोबर. तर मग काय राहतं शेअर, इथे काय राहतं या केसमध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट, आणि जेव्हा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातं तेव्हा मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट, बरोबर की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला 2 पॉईंट भेटले, मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम निगेटिव्हचे. तर आपल्याला काढायचं आहे बेंडिंग मोमेंट. तर बेंडिंग मोमेंट कशी काढावं लागेल, सर्वात पहिले ए पॉईंटला काढू आपण. बेंडिंग मोमेंट ॲट ए, बेंडिंग मोमेंट ॲट सी, बेंडिंग मोमेंट ॲट डी, बेंडिंग मोमेंट ॲट काय बी, आणि बेंडिंग मोमेंट ॲट ई. अशा प्रकारे आपण सर्व पॉईंटवर बेंडिंग मोमेंट काढू. सर्वात पहिले बेंडिंग मोमेंट ॲट ई, इकडच्या साईडला घेऊ आपण. आहे का कुठला लोड, नाही, त्याच्यामुळे बेंडिंग मोमेंट ॲट ए झिरो होईल. तर ही बरोबर झाली बेंडिंग मोमेंट ॲट ए. ओके, नेक्स्ट काय राहील आता, बेंडिंग मोमेंट ॲट सी. बेंडिंग मोमेंट ॲट सी काढायचे म्हटलं तर काय येईल 1.5 इंटू 1, फक्त रिॲक्शनमुळेच होईल ना बेंडिंग मोमेंट. 1.5 इंटू 1 केलं तर 1.5 किलो न्यूटन मीटर.
ठीक आहे. तर बेंडिंग मोमेंट ॲट सी पण काढून झाली, ज्याची गरज नाही ते मी डिलीट करतो आहे. त्यानंतरची स्टेप काय राहील, बेंडिंग मोमेंट ॲट डी. तर या पॉईंटच्या अबाउट जर बेंडिंग मोमेंट काढायची असेल डी पॉईंटच्या अबाउट, तर आपल्याला काय करावं लागेल, 1.5 इंटू किती, हे 1 + 0.5 बरोबर, म्हणजे 1.5 इंटू 1.5 मायनस का बरं, कारण हे अँटी क्लॉकवाईज जाईल, -3 इंटू 0.5. तर किती येईल, 1.5 इंटू 1.5 2.25 येईल बरोबर की नाही, 2.25च्या आसपास, -3 इंटू 0.5 1.5 येईल. तर 2.25 मायनस 1.5 जर केलं तर आपण तर येईल 0.75, म्हणजे मोमेंट ॲट डी किती येईल, 0.75. तर आपण एवढं सर्व ठिकाणी मोमेंट काढली. आता राहिला पुढचा पॉईंट कुठला, बेंडिंग मोमेंट ॲट बी काढून घेऊ. तर बेंडिंग मोमेंट ॲट बी काढायचं असेल तर कुठल्याही साईडनी काढा. आता जर मी या साईडनी काढलं, राईट साईडनी, तर काय येईल बेंडिंग मोमेंट ॲट बी, किती आहे पहा, कसा होईल सपोर्ट, असा जाईल, निगेटिव्ह येईल की नाही. बेंडिंग मोमेंट ॲट बी कशी येईल, सॅड फेस म्हटल्यावर निगेटिव्ह बरोबर. तर निगेटिव्ह काढायची असेल तर कशी काढावं लागेल, तर बघा 2 किलोन्यूटन मीटरचं 2 किलोन्यूटन पर मीटर, म्हणजे WL²/2च घ्यावं लागेल ना आपल्याला. 2 इंटू लेंथ किती, 0.5 इंटू 0.25 बरोबर की नाही. या सगळ्यांना जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 0.25, आणि ही झाली आपली बेंडिंग मोमेंट, मायनस निगेटिव्ह साईन द्यावं लागेल आणि मायनस 0.25 किलोन्यूटन मीटर. अशा प्रकारे बेंडिंग मोमेंट ॲट बी पण काढून झाली. तर हे जर सर्व प्लॉट केलं आपण तर हे पॉईंट भेटतील आपल्याला बरोबर. हे सर्व आपल्याला काय भेटतील, पॉईंट. आता आपल्याला बेंडिंग मोमेंटचं नेचर काढायचं आहे की कशी, आपल्याला माहीत नाही ना. आता नेहमीच आपलं की रेक्टँगल जर असेल तर इथे काय राहतो, ट्रँगल, म्हणजे हा पॉईंट आपण काय केला, जॉईन केला बरोबर. इथे पण रेक्टँगल आहे, हा पण पॉईंट इथपर्यंत जॉईन केला बरोबर. आता इथून इथपर्यंत UDL ॲक्ट होतं आहे, त्यामुळे तो कर्व कसा येईल, सेकंड डिग्री पॅराबोलिक विथ इन्क्रीजिंग इंटेन्सिटी. बघा हा असा वाढत चालला, नंतर पुन्हा इथून काय, हा पॉईंट जॉईन केला. ओके, इथून असं वाढतो ना बेंडिंग मोमेंट, जसं जसं आपण सपोर्टकडे जातो तसं बेंडिंग मोमेंट वाढते. हे आपण या आधीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट झाली. आता आपल्याला काय काढायचं आहे की पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर काढायचं. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कुठे येईल, हा इथे येईल पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर बरोबर की नाही. ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणतो, किंवा ज्या पॉईंटच्या अबाउट बेंडिंग मोमेंट 0 असते त्याला आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. तर तो काढायचा म्हटल्यावर आपल्याला बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन घ्यावं लागेल बरोबर की नाही. तर बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन घ्या. बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन काय राहील आपलं, की इथून घ्या, कुठलाही सपोर्ट करून घ्या, इकडून घ्या किंवा या साईडने घ्या. तर आपण पाहू बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन कसं घेतलं आहे. पहा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. तर या केसमध्ये काय केलं, बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन घेतलं पॉईंट ई पॉईंटपासून. तर कसं घेतलं, लोड कितीचा आहे, 2 किलोन्यूटन पर मीटरचा. किती डिस्टन्सवर आहे माहीत नाही आपण, कारण वायचं डिस्टन्स आपण या पॉईंटपासून इकडे घेतो आहे वाय, मग 2y²/2 बरोबर की, कारण WL²/2 म्हणतो ना आपण, तसं -2y²/2 प्लस रिॲक्शन कशी बरोबर की नाही. मग 3.5 किलोमीटर इंटू किती, y - 0.5, कारण एवढं डिस्टन्स 0.5 मायनस होतं आहे ना. आपल्याला डिस्टन्स कुठून लागेल, बी पॉईंट, रिॲक्शन ॲट बीचं घ्यायचं म्हटल्यावर इथून या पॉईंटपर्यंत लागेल ना. त्याच्यामुळे ते किती येईल, 0.5 मायनस y. ओके, तर ते इक्वेशन ठेवलं आपण, आणि त्याला जर सॉल्व केलं आपण या इक्वेशनला क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये, तर आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतील. काय, y = 2.895 आणि y = 0.6. यातले y = 2.895 व्हॅल्यू राहील का, नाही राहणार. का बरं, कारण टोटल बीम कितीचा आहे आपला, टोटल बीमच आपला 2.5 मीटरचा आहे, आणि व्हॅल्यू किती आली आपली वायची, 2.895 होतं. मग हे पॉसिबल केस आहे का, नाही. मग वायची व्हॅल्यू किती येईल, 0.6 मीटर. म्हणजे काय, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इज 0.6 मीटर फ्रॉम ई. ओके, अशा प्रकारे आपला ओव्हरहँगिंग बीचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर आपण दुसरा प्रॉब्लेम पाहू आता. नेक्स्ट प्रॉब्लेम चौथा शेवटचा प्रॉब्लेम आपला. याच्यामध्ये पहा, लेफ्ट सपोर्ट ओव्हरहँगिंग आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला काय काढावं लागेल, रिॲक्शन काढावं लागेल. रिॲक्शन काढायची म्हटल्यावर सर्वात पहिले इथे रिॲक्शन काढलेली नाही, आपणच काढू, समेशन ऑफ बरोबर, समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन. किती, समेशन ऑफ व्ही = किती येईल, RA
प्लस आर बी इज इक्वल टू किती येईल, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू हा 60 प्लस हा 40 इंटू 3, बरोबर का. मोमेंटचा काही इफेक्ट राहील का, नाही, रिॲक्शन घेतो आहे आपल्याला. तर मग किती 60 प्लस 40 इंटू 3 किती येईल ते 40 इंटू 3 120 180, बरोबर. म्हणजे आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 140. ओके. नेक्स्ट पॉईंट करायला होता, आर ए प्लस आर बी झाल्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्याच्या की समेशन ऑफ मोमेंट ॲट ए, समेशन ऑफ मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0. ए पॉईंटच्या बोट नाही, बी पॉईंटच्या बोट. तर बी पॉईंटच्या बोट मोमेंट घेतली तर सर्वात पहिले -60 इंटू अँटी क्लॉकवाईज आहे ना 1 प्लस 40 इंटू हे 40मुळे काय येईल 3 इंटू 3 स्क्वेअर बाय 2 असं घेऊ, बरोबर. प्लस 120 क्लॉकवाईज आहे, बरोबर आहे का. नंतर मायनस रिॲक्शन ॲट ई इंटू डिस्टन्स किती 3 प्लस 1 किती 5 इज इक्वल टू 0. तर याला सगळ्यांना जर सॉल्व केलं तर आपण ते किती येईल, हा -60, बरोबर, -60 मायनस प्लस 40 इंटू 3 स्क्वेअर किती होतं हे 20 आणि 3चा स्क्वेअर 9 प्लस 180, बरोबर, प्लस 120 मायनस आर ई इंटू 5 इज इक्वल टू 0. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल, हा -180 प्लस 120 300 मायनस 60 240 डिवायडेड बाय 5 म्हणजे आर ई इज इक्वल टू काय येईल 240 डिवायडेड बाय 5 किती येतं 240 डिवायडेड बाय 5 सॉल्व करून घ्यायचं. तर याच्यावरून आपल्याला आर ई आणि आर बी भेटेल, आर ई भेटेल 48 किलोन्यूटन आणि तीच व्हॅल्यू जर ठेवली तर 48 किलोन्यूटन आणि 130 किलोन्यूटन अशा प्रकारे आपल्याला भेटून जाईल. त्यानंतरची स्टेप काय राहते, आपल्याला शिअर फोर्स काढायचा आहे. तर शिअर फोर्स आपण प्रत्येक सपोर्टला काढणार आहे, लेफ्टला राईटला जसं आपण याआधी काढलं तसंच. तर सर्वात पहिलं काय राहील, शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ए, राईट ऑफ ए, लेफ्ट ऑफ बी, राईट ऑफ बी. ओके. नंतर पॉईंट सी, पॉईंट डी आणि नंतर लेफ्ट ऑफ पॉईंट डी आणि राईट ऑफ पॉईंट डी, बरोबर की नाही, एकच पॉईंट नाही येणार, लेफ्ट ऑफ पॉईंट डी आणि राईट ऑफ पॉईंट डी. हे शेअर फोर्स इथं काढला नाही तरी चालेल, शेअर फोर्स डायरेक्ट लेफ्ट ऑफ ई आणि राईट ऑफ ईकडून बेंडिंग मोमेंटच्या वेळेस आपल्याला कपल कन्सिडर करावं लागेल. तर सर्वात पहिला घेऊ आपण शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ए. लेफ्ट ऑफ ए जर घेतलं तर काही लोड आहे का, नाही, त्याच्यामुळे लेफ्ट ऑफ एला 0 येईल. राईट ऑफ एला घेतलं तर काय येईल, डाऊनवर्ड चालला आहे 60 किलोमीटर, मग काय येईल तो -60, बरोबर. शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी, बीच्या लेफ्टला कुठला दुसरा फोर्स ॲड झाला आहे का 60 किलोमीटर डाऊनवर्ड शिवाय, नाही, तर तिथं पण काय राहील -60 किलोमीटर. तर इथपर्यंत आपलं सर्वांचं सगळं बरोबर आहे. नंतर शेअर फोर्स ॲट राईट ऑफ बी, राईट ऑफ बी घेताना काय करावं लागेल, आता शेअर फोर्स ॲट राईट ऑफ बी घेताना हा -60 आणि हा प्लस 132 किती होईल, -60 प्लस 132 72 किलोमीटर. ओके. म्हणजे शेअर फोर्स ॲट राईट ऑफ बी किती येईल 72 किलोमीटर. पहा इथे 72 किलोमीटर दिला आहे, हा 60 पण दिला आहे आणि -60 पण दिला. नंतर युडेल ॲक्ट होतो आहे, म्हणजे शेअर फोर्स ॲट सी पॉईंट जर काढला तर किती येईल तो, हा 72 किलोमीटर मायनस किती 40 इंटू 3 म्हणजे किती 72 मायनस 120, मग किती येईल तो -48 किलोमीटर. ओके. पहा -48 किलोमीटर. ठीक आहे, प्रॉब्लेम समजतो असं सांगितल्यावर पण, ठीक आहे, नवीन काहीच नाही याच्यामध्ये, -48 किलोमीटर. नंतर शेअर फोर्स ॲट पॉईंट डी जरी काढला, शेअर फोर्स ॲट पॉईंट डी काढू किंवा बीच्या लेफ्टला काढू, ईच्या लेफ्टला काढू, शेअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ ई. दुसरा कुठला फोर्स ॲक्ट होतो आहे का, नाही, मग या पॉईंटला पण शेअर फोर्स किती राहील -48 किलोमीटर. आणि शेअर फोर्स ॲट राईट ऑफ ई म्हणजे इथं जर काढला तर तो किती येईल -48 किलोमीटर प्लस 48 म्हणजे किती 0 किलोमीटर. ओके. तर आपण डायग्राम काढली, त्याची डायग्राम अशा काहीतरी पद्धतीने येईल. ओके. इथे पॉईंट लोड आहे म्हणून रेक्टँगल आला आहे, नंतर इथे युडियल आहे, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत काय आलं आपलं, याला काय म्हणतो आपण लिनियरली व्हेरिएशन. नंतर या पॉईंटमध्ये काहीच लोड नाही त्याच्यामुळं, ठीक आहे. या मोमेंटचा काही इफेक्ट झाला आहे का शेअर फोर्स डायग्रामवर, नाही झाला आहे. या लाईनच्या वरती काय पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह. आता एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला ट्रँगल भेटला कुठला, हा एकाची व्हॅल्यू 72 आणि एकाची 48, मग कसं करणार आपण 72 डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 3 मायनस एक्स
आणि जर याला सॉल्व केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल. त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट काय राहील आपली, बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम. ओके, पहा असं सॉल्व केलेलं आहे आणि ती व्हॅल्यू आलेली आहे एक्स इज इक्वल टू 1.8 मीटर. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1.8 मीटर आली म्हणतात. इकडची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 1.2 मीटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला आता बेंडिंग मोमेंट फाइंड करायचं आहे. शिअर फोर्स झाले काढून, इरेज ऑल. आता बेंडिंग मोमेंट सर्वात पहिले ए पॉईंटला काढू. तर ए पॉईंटच्या लेफ्टला कुठला आहे का लोड, नाही. त्याच्यामुळे बेंडिंग मोमेंट ॲट ए किती येईल, 0. बेंडिंग मोमेंट ॲट ए आला 0. हो सॉरी, बेंडिंग मोमेंट ॲट ए किती आला आहे, 0. त्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी काढू. बीच्या अबाउट बेंडिंग मोमेंट घेतली तर कशी येईल, निगेटिव्ह येईल की नाही, निगेटिव्ह. आणि ते किती येईल, 60 × 1 म्हणजे -60 kN मीटर, -60 kN पर मीटर आली. आणि ती इथे दाखवली. इथं रेक्टँगल आलं, इथं काय, ट्रायंगल. ओके, त्यानंतरची स्टेप काय राहील, मोमेंट ॲट सी. बरोबर की नाही, बेंडिंग मोमेंट ॲट सी येईल का, ठीक आहे. बेंडिंग मोमेंट ॲट सी, तर सी पॉईंटच्या अबाउट बेंडिंग मोमेंट किती येईल आपली, काढायची किती, 60 × किती, 60 × 4. बरोबर, -60 × 4 प्लस 130 × 3, 132 × डिस्टन्स किती, 3, 132 × 3. बरोबर आहे की नाही. आणि -40 × 3 × 1.5, कारण या UDLला पण कन्वर्ट करावं लागेल ना आपल्याला. तर हे जर सॉल्व केलं तर आपल्याला बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी येईल -24 kN मीटर. म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी किती आहे, -24 kN. म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जो काही कर येईल तो कसा राहील, म्हणजे बी पासून सी पर्यंतचा कर कसा राहील, पॅराबोलिक नेचरचा राहील. त्याच्यातले मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती, ते आपण काढू. त्यानंतरचा पॉईंट काय, सी नंतरचा पॉईंट डी. तर डी पॉईंटच्या लेफ्टला काढू आपण सर्वात पहिले. डी पॉईंटच्या लेफ्टला बेंडिंग मोमेंट किती येईल, डी पॉईंटच्या लेफ्टला काय चेंज होईल, फक्त डी पॉईंटच्या लेफ्टला फक्त डिस्टन्स, आधीचंच इक्वेशन फक्त डिस्टन्स चेंज होईल. तर किती येईल बी पॉईंटच्या लेफ्टला, -72 kN मीटर. सॉल्व करून पाहू डीच्या लेफ्टला, तरी सेम येईल. ठीक आहे, फक्त डिस्टन्स काय होईल, 60 × किती होईल, 5, -60 × 5 प्लस 130 × 4. बरोबर, नंतर 40 × 3 × किती, 1.5 प्लस 1 म्हणजे 2.5. अशा प्रकारे -72 kN मीटर. ओके, त्यानंतरचे स्टेप काय, डीच्या राईटला जर केलं तर -72मध्ये आपल्याला क्लॉकवाईज मोमेंट म्हणजे काय, -72 प्लस 120 ॲड करावं लागतील. मग ते किती येईल, -72 प्लस क्लॉकवाईज ॲड केले 120 तर किती येईल ते, 48 kN मीटर. ठीक आहे, हे बघा इथे दाखवले -48 kN मीटर. आणि नंतर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ई जर काढली तर ती किती येईल, 0. ओके, तर अशा प्रकारे बेंडिंग मोमेंट आपली काढून झालेली आहे. ठीक आहे, बेंडिंग मोमेंटचे सर्व पॉईंट लोकेट केले. मॅक्झिमम बेंडिंग पॉईंटचा मोमेंटचा पॉईंट पण माहिती आहे आपल्याला. तर ते आपण इक्वेशनमध्ये जर ठेवलं तर तो काय येईल, एक्स इज इक्वल टू 1.8 मीटर. म्हणजेच किती, बी पॉईंटपासून 1.8 मीटर डिस्टन्सवर आपण काय काढणार आहे, मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा पॉईंट. तर काय, पहिले -60 × 1 + x, कारण हा 1 प्लस हे इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे ना, एक्स 1 + x प्लस 132 × x -40x² 2. आता इथे एक्सची व्हॅल्यू 1.8 जर ठेवली या इक्वेशनमध्ये तर आपल्याला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू भेटेल 4.8 kN मीटर. आणि हा काय राहिला आपले मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. आपण ह्या सर्व डायग्राम काढल्या होत्या पहा, हा ट्रायंगल काढला होता, बरोबर आहे की नाही. इथे का बरं वाढली पहा बेंडिंग मोमेंट, कारण इथे मोमेंट आहे क्लॉकवाईज, म्हणून काय झालं आहे, या पॉईंटवरून वाढली. ओके, 48 kN मीटर. नंतर इथे पहा -60 kN मीटर. तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत काय राहील आपला, पॅराबोलिक कर राहील. आणि पॅराबोलिक कर राहील तर पॅराबोलिक कर राहतो आहे इथून इकडे, पॅराबोलिक कर. आणि याची मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे आहे, या पॉईंटला. किती ती, 4.8 kN मीटर. आता आपल्याला जर पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शेअर आहे कॉन्ट्राफ्लेक्चर काढायचा म्हटला तर तो आपण कसा काढणार, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कसा काढणार, तर पहा या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं, वाय डिस्टन्स घेतलं. ओके, आणि त्या रिस्पेक्टमध्ये आपण इक्वेशन घेतलं. काय येईल इक्वेशन, 60 × 1 + y, बरोबर का, -60 × 1 + y प्लस 132 × y -40y² 2 = 0. या इक्वेशनला जर क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये सॉल्व केलं तर आपल्याला दोन व्हॅल्यू भेटेल, y = 1.31 आणि y = 2.29.
तर अशा प्रकारे 2 ठिकाणी बेंडिंग मोमेंट आपल्या काय राहतील 0 आणि ते पॉईंट काय राहतील पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर 1.31 आणि 2.29 मीटर फ्रॉम पॉईंट बी, याला आपण काय म्हणणार पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. ओके. तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की हा 48 किलोन्यूटन मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे आपली या पॉईंटवर आलेली. ही पॉईंट कशामुळे आली? कारण शिअर फोर्समुळे तर दाखवलं गेलं नाही आपल्याला की कुठे इथे शिअर फोर्स चेंज नाही झालेली आहे, बरोबर आहे की नाही. तर ही जी काय मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आली, ही बेंडिंग मोमेंट आली ती कशामुळे आली आहे? मोमेंटमुळे आलेली. ठीक आहे. त्यामुळे हा शेप असा आला आहे. ठीक आहे. बेंडिंग मोमेंट जेव्हा मोमेंट राहते ती शिअर फोर्समध्ये दाखवत नाही, ती डायरेक्ट कुठे दाखवते बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये. ठीक आहे. या पॉईंटवर शिअर फोर्स पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर आहे, तर त्यामुळे बरोबर इथे मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट दाखवली होती यावरून शिअर फोर्स डायग्रामवर. ठीक आहे. तर होप सगळ्यांना समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. नेक्स्ट टाईम आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत कॅन्टिलिव्हर बीमवरचे. ठीक आहे. थँक्यू.